जय जिनेंद्र. आता आपण भाजी बघूया आज नवीन काहीतरी. आपल्याला भाजीची नेहमी चिंता असते आणि उन्हाळा लागला तर अजूनच. तर आपण त्यामध्ये आता वाळवणाची अशी भाजी करून ठेवूया. जसे आपण मूगवड्या करतो तशाच प्रकारे हे कोरोडा असं म्हणतात. ते कोरोड्याची भाजी आहे. आता आपण लौकी 1 किलो घेतलेली आहे आणि ते आपण स्वच्छ धुवून किसून आणि असं पाण्यात स्वच्छ धुतली आणि काहीच पाणी त्यामध्ये नाही ठेवलं. आणि आपण अर्धा किलो हे उडदाची डाळ घेतलेली आहे, रात्री भिजत टाकली होती. आपण आता मिक्सरमधून थोडी जाडसर काढून घेऊया. आणि जे आपण लौकी आपण खिसून ठेवलेली आहे हे बघा, ते त्यामध्ये मिक्स करून घेऊया. एकदम छान मिक्स करून घेतली. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि त्यामध्ये आपण मिरचीचा जो ठेचा केलेला आहे तो मिरचीचा त्यामध्ये ठेचा टाकायचा आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. एकजीव छान असं मिक्स करून घ्यायचं. आपल्या जशा मूगवड्या असतात ना त्याचप्रमाणे ते आहे, फक्त आपण लौकी यामध्ये खिसून टाकलेली आहे. आणि आपण अशा ह्या मूगवड्यासारख्या घालून घेऊया. छान प्रकारे मी खालीच घातलेल्या. आपण ताटातही ऊन जास्त असेल तर आपण खाली काढून घेऊ शकतो आणि नंतर आपण वर पण उन्हात वाळू घालू शकतो. हे बघा, आपण कोणते पण आकार दिले तरी चालतात. आपण मूगवड्यासारखे हे मी थोडे असे चपटे थापून घेतलेले आहे वड्याप्रमाणे. कोणते आकार दिले तरी चालतात. बघा, आपल्या थापून झालेले आहे. लाईक करा, शेअर करा आणि प्लीज फॉलो करा. झालेले आपण आता मी गच्चीवर छान 2 दिवस वाळवायला ठेवलेले आहे. ह्या ताटं सगळे वरती आणून ठेवले. छान 2 दिवस आपण मस्त वाळू देऊया उन्हात. पाहू शकता तुम्ही. छान आता वाळलेले आहे, आपल्या कडकडीत झालेले आहे मस्त. आपण हे आता खाली नेऊन स्टोअर करू शकतो वर्षभरासाठी. एकदा तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी. वाव, किती छान, एक नंबर. करा की मग ट्राय. आम्ही तर केलं, तुम्ही पण करून पहा की. हो.